RT ॲडमिशन 2026-27 तर पालकवर्गांनी अजूनपर्यंत जर फॉर्म भरले नसेल तर फॉर्म भरू शकता, कारण की 10 तारीख ही लास्ट डेट आहे। आणि भरपूर जे पालकवर्ग कमेंट्स करत आहे की जो नियम आहे 1 किलोमीटरचा हा चेंज होणार का, तर बघू शकता आज नागपूर जे खंडपीठ आहे तिथे यांचा निर्णय आहे। म्हणजे जो नियम लावलेला आहे 1 किलोमीटरचा आणि 3 किलोमीटरचा नियम हा रद्द केलेला आहे, तर 3 किलोमीटरचा नियम सुरू करण्यासाठी याचिका दाखल केलेली होती नागपूर खंडपीठामध्ये। तर आज सुनावणी आहे। सुनावणी म्हणजे शासनाला यावरती उत्तर मागितलेलं होतं, तर याबद्दलची अपडेट आपण लास्ट व्हिडिओमध्ये दिलेली होती। तर बघू शकता अशा प्रकारे एक जे माहिती होती ही आलेली होती। तर हायकोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे आणि 9 मार्च बघू शकता इथे 9 मार्चला शासनाला जे उत्तर सादर करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे। तर 9 मार्च ही आज आहे, तर आज यावरती अपडेट येण्याची दाट शक्यता आहे। कारण की यावरती जर अपडेट आली आणि ती जर पालकांच्या बाजूने असेल तर जेही पालकवर्ग आहे ज्यांनी फॉर्म भरलेले असेल त्यांनासुद्धा यामध्ये चान्स देण्यात येणार आहे। कारण की सध्या जो फॉर्मचा आकडा आहे हा 1,70,000च्या वर झालेला आहे आणि अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही आहे, परंतु आजच्या तारखेमध्ये सायंकाळपर्यंत अपडेट येण्याची शक्यता आहे किंवा जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तरी ज्याही पालकवर्गांचे फॉर्म भरायचे बाकी राहिलेले असेल आणि तुमच्या एरियामध्ये जर शाळा येत असेल आणि तुम्हाला जर त्या शाळा पाहिजे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। कारण की कालपर्यंत हा आकडा खूप कमी होता, परंतु आता बघू शकता 1,74,000 प्लस हा आकडा गेलेला आहे। म्हणजे पालकवर्ग आता फॉर्म भरत आहे, कारण की जी लास्ट डेट आहे ही लास्ट डेट वाढलेली नाही आहे। सध्या जी लास्ट डेट विद्यार्थ्यांना देण्यात आलेली होती फॉर्म भरण्यासाठी तर तीच आहे आणि ती म्हणजे 10 तारीख। तर उद्याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। आता भरपूर पालकवर्ग म्हणत असेल की यामध्ये डेट वाढणार का, तर यामध्ये डेटसुद्धा वाढू शकते। निर्णय काय येईल हे आपण सध्या तरी सांगू शकत नाही, परंतु यावरती निर्णयसुद्धा चेंजही होऊ शकतो किंवा जो निर्णय आहे तो सुद्धा राहू शकतो। कारण की नेमकं आता कोर्टामध्ये काय होते, यामध्ये कोणता निर्णय चेंज होतो किंवा नाही होत याबद्दलची अपडेट आपण सध्या तरी सांगू शकत नाही आहे। परंतु ज्याही विद्यार्थ्यांना म्हणजे पालकवर्गांना फॉर्म भरायचा असेल आणि 1 किलोमीटरमध्ये जर शाळा असेल तर तुम्ही 10 तारीख म्हणजे उद्याची आहे लास्ट डेट, फॉर्म भरू शकता। डेट वाढली जीही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तरी पालकवर्गांनी वाट बघा असं आपण म्हणू शकत नाही आहे, कारण की आपण कोणतीच अपडेट जोपर्यंत RT आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपण पालकवर्गांना सुद्धा 100% सांगू शकत नाही की डेट वाढेलच, निर्णय हा चेंज होणारच असं आपण सांगू शकत नाही। आपण संपूर्ण अपडेट असेल RT जी अपडेट देईल त्या अपडेटवर। सध्या 10 तारीख लास्ट डेट आहे, चान्सेस आहेत डेट वाढण्याचे, परंतु आपण 100% सांगत नाही। फॉर्म भरून ठेवा आणि अपडेट आल्यानंतर तुम्हाला माहिती देण्यात येणार। सायंकाळपर्यंत जेही नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल आहे त्याबद्दलची जरी अपडेट आली तर तीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।